घरी छोटी मोठी पार्टी असू दे, संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी असू दे किंवा पाहुणे येणार असतील तर ही ना मस्त मटार आणि ब्रेडची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इथे बडीशेप, धने, जिरे दरदरीत कुटून घेतले. उकडलेले मटार आणि बटाटा सुद्धा स्मॅश करून घ्यायचं. कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं. कुटलेला मसाला तेलामध्ये घालायचं. हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती, ती सुद्धा याच्यामध्ये घातली. हळद, गरम मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. स्मॅश केलेले मटार, बटाटा घालायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कोरडं होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला मस्त याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आणि गार करायला बाजूला ठेवून द्यायचं. गव्हाच्या पिठामध्ये चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालायचं. थोडं थोडं पाणी घालून याची स्लरी बनवून घ्यायची. ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आणि याला ना लाटून घ्यायचं. आता लाटलेल्या स्लाइसवरती मधोमध गार झालेल्या जे स्टफिंग बनवून घेतलं होतं त्याचा गोळा ठेवायचा. कडेने केलेली स्लरी लावायची आणि दुसरी लाटलेली ब्रेडची स्लाइस याच्यावरती ठेवून छान असं दाबून घ्यायचं. एका वाटीने हे कट करून घ्यायचं आणि कट केलेले हे जे आपले मधला भाग राहतो तो कडेनं पुन्हा आपल्याला हाताने दाबून नीट बंद करून घ्यायचा. राहिलेले जे कडेचे भाग आहेत त्याला मिक्सरमध्ये बारीक करून याचा ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचा. आता केलेली स्लरी चमच्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला अशी सगळीकडे लावून घ्यायची आणि ब्रेड क्रम्समध्ये हे असं घोळवून घ्यायचं आणि गरमागरम तेलामध्ये आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं. मस्त इथे मटार आणि ब्रेडचा हा नाश्ता तयार होतो. खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतो. पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला काहीतरी खायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.